मुग्धा, तनू आणि अथर्व चालले आहेत मासे पकडायला पर्यावरती. अथर्वला आवाज दे. अथर्व येतो की नाही विचार त्याला लवकर. आज आम्ही जाते मस्त पर्यावर. तुम्ही पण एन्जॉय करा चला. तुम्हाला चांगले चांगले परत मासे पकडून दाखवणार आहे. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा. अरे वा, समोर येऊन बोल ना असा मग. हा मुग्धा, जा विचार त्याला. बोल चल लवकर चल. किती वेळ झाला? नाहीतर काय, किती वेळ झाला विचार त्याला. आणि ते विकणार आहे. हाय अथर्व. चला ओके. आज रविवार आहे तर यांना सुट्टी आहे सगळ्यांना. हाय अथर्व, ती आहे तनुजा आणि ती आहे पुढे मुग्धा. ती जास्त जागाव आहे जरा. बोल बोल बच्चन. हा जंगल झालंय सर्व ना. काय काय आणलंस रे अथर्व? बघूया. या बॉटल कशा लावणार आहेस तू? आणि त्याच्या आतमध्ये काय टाकणार आहेस? सावकाश चल रे. कपडे धुवायला आलेत ते. बडबड बडबड बडबड. हे बघ रे अळबी इथं पण आले. हे बघा अळबी आले. हा कुठला प्रकार आहे माहिती नाही मला. इथे खाले, इथे कुठेतरी. चला. अरे दोघी भाऊ पण आलेत. ये ए सावकाश. हा ते पडशील त्याच्यात. काय रे बॉटल लावलीस? बघूया कसं दाखवतोस. बॉटल लावतोस दाखव. हे काय एक बॉटल लावला. हे बघूयात काय काय आहे त्याच्यात. पीठ आणि भात आणलंय. पीठ आणि भात आहेत मध्ये. अच्छा बघा अथर्व मास्टर आहे ना. चांगले त्या जागेवरती लाव ना. खोल पाण्यात लाव. हा खोल पाण्यात अशी लाव. दगडाच्या मध्ये लाव अशी. इथे पाणी खदू नका करू. खालच्या बाजूलाच. हा आता पाणी खदू नको करू. ससा बाजून बाजून का पाणी इथून वाहतोय असं. कालच दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये. वरती एक विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी येतं सर्व खाली आणि इथे साचून ठेवलं पाणी. आता पाऊस कमी झाला त्याच्यामुळं. हे बघा ह्या दोघी सुट्टी पडले. आज सुट्टी आहे ना त्याच्यामुळे हे मासे पकडतात. मजा करतात. अरे ते असे घाबरवून थोडी नाही येणार त्याच्यात मासे. शांत पाण्यात पाहिजे. भिजू नका रे. आंघोळ झाली ना तुमची? मग भिजतेस कशाला? काय काय येतात? अरे असं नाही असं नाही. जड पडते. पाणी जात नाही ना लगेच त्याच्यातून त्याच्यामुळे. आणि ही बॉटल आणले.
तिचं तोंड कापून हिला उलटा असं बसवलं, त्याच्यात पीठ आणि भात आहे. इथून आतमध्ये मग असं घुसतो, बाहेर न पडायला मिळत त्याला. हे बघा कशा आयडिया लावल्यात. ठीक आहे. अरे मला हे मुग्धा सर्व हे करते रे, पाणी हलवून वाट लावून टाकते. आहे तिथला जो ती छोटी छोटी मुलं आता मासे पकडतात ते तिथे त्या पर्यावरती आहेत, जो की परा हा वरून तिकडून येतो आणि ह्या बाजूला खाली जातो. आता मी जो परवा सांगत होतो जो दुसरा परा आहे, जी की आमची पूर्वीची लोक इकडून पाणी भरायचे, ती विहीर मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि इथून ही अशी एंट्री, म्हणजे आता हे पूर्ण गच्च झालं, आता कोणी येत नाही वगैरे, त्याच्यामुळे मी आता ही वाट मोकळी केले आणि आता मी चाललो. बघा हा जो शेत दिसतोय ना पूर्ण, हा तिथून पूर्ण असा आहे, हा एवढा पूर्ण. जेव्हा आमची आजी होती त्यावेळेला आम्ही हा शेत करायचो इथे. तर आता इथे काजू लावण्यात वगैरे आलेले आहेत, असे काजू लावलेले आहेत आता, कारण हा कसं घरांपासून खूप लांब आहेत आणि आता ते जमत नाही कोणाला जास्त, त्याच्यामुळे इथे काजू लावलेले आहेत. आता शेती वगैरे इथे कोण करत नाही. घरांच्या जवळपास जी शेती असेल, भात वगैरे काय, त्याला आमच्याकडे चिमलसाल बोलतात, छोट्या छोट्या, तर त्या लावतात आमच्या इकडे जास्त आता. आणि असे मोठे मोठे शेत आता कोण जास्त लावत नाहीत. तर ही पहिली वाट अशी होती इथून, म्हणजे हे जे दिसतंय ना इथून असं हे जे गवत जाड झाले, ती ही अशी वाट होती, पण ते आता गच्च झाले, त्याच्यामुळे आता शेतातून असं बाहेरून बाजून जावं लागतं. तर मी अशी वाट बनवत चाललो आहे. तर ती विहीर दाखवणार आहे मी तुम्हाला. ती विहीर एकदम पाण्यानं गच्च भरलेली असते आणि त्यावेळेला माणसं तिथून खाली उतरून, त्याला पायऱ्या आहेत खाली, त्या पायऱ्यानी खाली जाऊन पाणी भरायचे. तर ती विहीर बघायला मिळेल आपल्याला. मी तिथेच चाललो आहे आता. पहिले जेव्हा पाऊस पडला ना तेव्हा पूर्ण शेत पूर्ण पाण्यानं असं भरून ह्याच्यावरून पाणी असं जातं. आता पाऊस कमी आहे कोकणात, आता पावसाचा जोर कमी झाला आहे, त्याच्यामुळे आता ऊन वगैरे पडतोय, तर पाणी पण आता सुकत चाललेलं आहे सगळं. तर आज ही सर्व मुलं वगैरे आहेत, तर त्यांच्याबरोबर मी सुद्धा आलो आहे. मला सुद्धा एक तेवढं निमित्त भेटलं आहे आणि म्हणून मी आलो आहे. हे बघा किती मस्त वाटतं ते सीन. हा वरच्या बाजूला सर्व असं जंगल वगैरे आहे. तिकडून आमचं मारुतीचं मंदिर तिकडे वरती आहे, तिकडून असा एक पराओढा असा म्हणजे छोटासा आहे, तो इकडे असा वाहत जातो, हा इकडून असा वाहत जातो आणि तिथे दोन्ही मिळतात आणि खाली जाऊन एका नदीला मोठ्या एकत्र होतात ते. तर ती विहीर बघूया जाऊन. खूप वर्षाने इकडं आलो आहे, त्याच्यामुळे बघा पूर्ण चिखल सर्व खाली पूर्ण गच्च आलं. हे बघा हे बांध वगैरे फोडून असं पाणी वगैरे हे बघा दिसते. इथून पाण्याचा मोठा असा लोंढा त्या शेतामध्ये जातो आणि तिथून बाहेर पडतो. हे बघा, हे बघा कसं पाणी चाललंय. इकडे आता कोणीच येत नाही. जेव्हा मी इथे कॉलेजला होतो त्यावेळेला मी इकडे यायचो, येणं जाणं चालू असायचं. इकडे आमची शेती वगैरे पण व्हायची, आजी असायची त्यावेळेला आम्ही हा शेतसुद्धा करायचो आणि तेव्हा एकदम साफ स्वच्छ असायचं सगळं. आता हे कोण सगळं बंद झालं आहे, त्याच्यामुळे कोण येत नाही. हे बघा वेली वगैरे कशा झाल्यात, सर्व गच्च झालं एकदम. हे बघा मी काठी घेतले आणि आलो आहे. तर न येण्याचं कारण म्हणजे असं आहे की हे एकदम घरांपासून मागच्या बाजूला आहे आणि जंगल वगैरे जास्त आहे. तर इथे आमच्या इकडे बिबट्या, वाघ, परत असे जे छोटे मोठे काही जनावरं असे आहेत, ती इकडे त्यांचं जास्त येणं जाणं असतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त इकडे येत नाही असं. किंवा डुक्कर वगैरे असे फिरत असतात इकडे, त्याच्यामुळे इकडे कोण जास्त असं येत नाही. तर हे बघा इथून पाण्यानं कसं एक होल मारलं ते मी दाखवतो तुम्हाला. बघा इथून बघा पाणी असं वरून तिकडून असं सगळं येतं आहे आणि इथून हे बघा हा खड्डा आहे मोठा, हे बघा पूर्ण काठी माझ्या आतमध्ये जाते आणि इथून जाऊन असं पाणी तिकडे खाली असं बाहेर पडतंय त्या बाजूला. हे बघायला पण किती मजा वाटते. कोकणात ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला बोलतात ना नशीब पाहिजे खरंच. हे बघा तिथून सुद्धा पहिले माझे पप्पा तिथे साठ लावायचे. साठ म्हणजे बऱ्याचशा माणसांना माहिती असेल किंवा नसेल तर एक जाळी असते अशी, ते जाळी लावतात, त्याच्यावरून बाजून अशी मातीने ते बंद करून त्याच्यावरून मासे असे खाली एका टोका असतो त्याच्यामध्ये येतात. तर ते पप्पा आमचे लावायचे पहिले, आता पप्पा लावत नाहीत ते, कारण ते लावल्याच्या नंतर
माणसं वगैरे ते मासे वगैरे जे काही व्हायचे ना ते त्याच्यातून चोरून वगैरे घेऊन जायचे, तर ते आम्हाला काही मिळायचेच नाहीत म्हणून पप्पांनी ते बंद करून टाकलं. मग हे बघा तिथे लावायचे. जाऊया आपण तिथे जवळ. हे बघा तिकडून आलो आहे मी, त्या बाजूने इकडे आलो आहे. हे बघा किती पाणीच पाणी आहे. हे शेतं म्हणजे एकदम पाणतळीची शेतं बोलतात तसे. बघा मासे पण आहेत छोटे छोटे, बघा फिरतात. पूर्ण मासे मासे आहेत, कारण तिथे मोठी विहीर आहे. आता सोबत मी काहीतरी कोयती वगैरे आणली असती तर ही पूर्ण ही वाट आहे ती मी मोकळी केली असती. पण इकडे येणं जाणं कोणाचंच नाही, त्याच्यामुळे कोण जास्त लक्ष देत नाही. हे बघा ही वाट होती, ही इथून वाट होती. बघा ही म्हणजे एंट्री अशी करायला इथून ह्या ओढ्यावरती यायला. ओढ्यावरती म्हणजे आमचा परा. इथून अशी ही वाट आहे. झाडी झुडपं किती झालेत बघा. हा बघा हा वरून वाहत येतो आणि ही वाट जाते बाजूची त्या विहिरीपर्यंत जाते. जाऊयात आपण, तिथे आहे ती विहीर. आणि हा असा वाहत वाहत जातो खाली. तिकडे जाऊन तो त्या परायला मिळतो. तिकडून जो परा येतो ते तिकडे मिळतो. असं जाऊन आपण जाऊयात विहीर बघायला. इथून नको, इथून जंगल झाले. ही वाट पहिली मोकळी होती, आता जंगल झाले. हा मोठा पाऊस आला होता, त्याच्यामध्ये पाणी जास्त आलेलं, त्याच्यामध्ये सगळे झाडी झुडपं सगळी वाहून गेलेली आहेत. ही दगड जी आहे, या दगडावरती आमची पहिली माणसं कपडे धुवायचे. हे बघा ह्या दगडावरती. आता इथे जंगल झालं आहे पूर्ण. हे बघा ही पूर्ण अशा वाटा होत्या. ही वाट अशी होती, ती बघा ती आहे ती विहीर. ती अशी आहे, पूर्ण भरले. तिच्या जवळ जायची पण हिंमत होत नाही, इतका दाट झालं आहे आणि पूर्ण पाणी असं काळा काळा एकदम. हे बघा ही अशी वाट होती. इथून मी तिकडून आलो आहे, तिथून मी इथे आलो आहे इथपर्यंत. हे बघा हे जे पाण्यात असं नितळ दिसतंय ना पूर्ण, हे बघा आतमधलं पण दिसतंय सर्व. तर ते अशी खाली ह्या पायऱ्यात अशा खाली जाऊन एकदम खोल आहे. आता तिथे असं बघा पाणी पूर्णही झालं, एकदम खोल आहे ही विहीर तिथे खालपर्यंत. आणि ह्याच्यात पूर्वीचे लोक आमचे येऊन डोक्यावरून हंडे घेऊन यायचे, इथून चालत खाली जायचे, तिथे पाणी भरायचे आणि परत इकडून घेऊन जायचे. तर अशी ही विहीर आहे. ही विहीर आहे कोबीची बाव म्हणून आमच्या इथे बोललं जातं, कोबीची बाव म्हणून. तर इथून हे पाणी घेऊन जायचे. हे बघा हे इथून पाणी इथून जे ओव्हरफ्लो होऊन येतो आहे, पाणी इकडून बाहेर पडतो इथे. हे बघा घाण झाले, इकडे कोणाचं येणं जाणं नाही, त्याच्यामुळे आता सगळे बंद झालं आहे. पण या पूर्वीच्या गोष्टी मला तरी असं वाटतं की आपण हे जपून ठेवायला पाहिजेत. आता माणसं फिरत नाहीत जंगला बिंगलांमध्ये. पूर्वीच्या वेळेला गुरं वगैरे घेऊन लोक फिरायची, त्यावेळेला सर्व साफ स्वच्छ असायचं. आता हे पाणी बघा किती स्वच्छ आहे, वरून येते. हे मंदिर आहे आमचं, तिकडून येते. आणि इथे ही विहीर आहे. माझ्यासोबत कोणतरी असतं तर मी अजून आतमध्ये जाऊन हे दाखवलं असतं, पण मी आता नाही पुढे जाणार. हे बघा ही आहे खोल विहीर, खोब्याची बाव नव्हे, कोबीची बाव. तर ही विहीर मला तुम्हाला दाखवायची होती, ती मी दाखवली तुम्हाला. तर ही आहे आमची विहीर. हा आहे परा जो खाली येते वाहत. आणि इथे आमचे पप्पा पहिले इथे असं एक बांध घालायचे छोटासा, पाणी अडवायचे आणि ह्या बाजून असं फिरवायचे. आणि तिथे बघा ते जे दिसतंय ना, तिथे साठ लावायचे, बांधण धरायचे. म्हणजे इकडून जेवढे पाणी असं फिरायचं ना इकडून, तो मासे यायचे आणि त्याच्यात अटकायचे तिथे. मग तिथे पकडायचे पप्पा मासे. असं होतं इथे. तर चला निघूयात परत. मुलं तिकडं त्या बाजूला मासे पकडतात. मी आलो होतो त्यांच्यासोबतच, म्हटलं तुम्हाला ते विहीर पण दाखवूयात. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, मजा घ्यायचीच झाली तर छोट्या मोठ्या गोष्टींमधून सुद्धा घेता येते. हे बघा ही आहे कपडे धुवायची, ते पूर्वीचं कातळ आहे. माझी आई वगैरे इथे येऊन कपडे धुवायचे त्यावेळेला, मी खूप लहान होतो त्यावेळेला. चला हे बघा हे दगड वगैरे, हे सर्व दगड आम्हीच ठेवलेले आहेत. पण आता किती वर्ष झाली मला पण आठवत नाही. परत जावं लागेल इथून आता. होय बापरे, हे बघितलं हे खड्डे आहेत असे जे की शेतामध्ये दिसत नाही. ते बघा इथे आहे, हे बघा पूर्ण काठीचं, त्याच्यामध्ये आता पाय गेला माझा. तसं ते सांभाळून चालायला लागतं. आता परत चाललो आहे मी. आता तिकडे मुलं मासे पकडतात तिथे चाललो आहे. ही जी विहीर दाखवायची होती मला तुम्हाला,
म्हणजे आमच्या गावामध्ये आमच्या वाडीमध्ये बऱ्याचशा अशा पौराणिक अशा गोष्टी आहेत ज्या जुन्या जुन्या आहेत, ज्या की मी आमचे जे जुनी माणसं आहेत त्यांना विचारून थोड्याफार गोष्टी एक्सप्लेन करतो आहे आणि त्या तुमच्यापर्यंत अशा पोचवतो आहे. कारण मला अशी आवड आहे इकडे इकडे फिरायची किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा शोधून काढायची आणि त्या मला जाणून घ्यायची सुद्धा खूप अशी आवड आहे. पण सोबत कोणतरी असेल तर अजून चांगली मजा येते, कारण एकट्याला तेवढी अशी हिंमत होत नाही की कुठेतरी असं जायचं घुसायचं आणि ते सगळं शोधत बसायचं. तर सोबत कोण असेल तर अजूनसुद्धा हिंमत चांगली होते. हे बघा मासे या गवतामध्ये कसे फिरतात ते. या शेतामध्ये आमचे काका आहेत, ते जेव्हा पाणी म्हणजे पाऊस जेव्हा सुरुवात होते तर चढणीचे मासे आपण जे बोलतो ते या शेतामध्ये असे पकडायचे. मोठे मोठे मासे मिळायचे ते. अशा बऱ्याचशा लहानपणीच्या आठवणी आहेत, सांगण्यासारख्या बऱ्याचशा काय आहेत, पण मजा करता आली पाहिजे. आणि माझं जास्त करून मन माझं गावीच जास्त रमतं. मी गावी असलो की जास्त असं म्हणजे एकदम आयुष्य भरून जगल्यासारखं असं वाटतं मला. पण ते सगळ्यांनाच असं पॉसिबल होत नाही. सगळ्यांना कुणाला ना कुणाला कुठे ना कुठेतरी कामानिमित्त जावं लागतंच. पण जे जे गावी आहेत त्यांनी माझ्या मते असे हे आयुष्य जगून घ्या असं माझं एक वैयक्तिक मत आहे. कारण आयुष्य छोटंसंच आहे, कधी निघून जाऊ आपण कोणाला काय कळणार नाही. त्याच्यामुळे जेवढे दिवस आहेत त्याच्यामध्ये ही सगळी मजा करून अनुभव घ्यायचा. हे बघा मी तिथून आलो, तिथे गेलो होतो मी, दिसत असेल तुम्हाला किती घनदाट जंगल आहे बघा. हे बघा पूर्ण माझ्या चारही बाजूनं पूर्ण जंगल आहे, त्याच्यामुळे इकडे कोण असं येत नाही. हे बघा या मागच्या बाजूला आता इकडे काजू वगैरे लावलेले आहेत, पण इकडे कोणाचं असं येणं जाणं असं जास्त असं काहीच नाही, कोणीच असं जास्त येत नाही इकडे. असं मे महिन्यात तर इकडे एकदम शांत सगळं गवत वगैरे सर्व गायब असतो. त्याच्यामुळे इकडे तरीसुद्धा कोणीच नाही तिकडे या बाजूला. तर चला मासे पकडतात, मासे किती पकडून झालेत ते बघूया, थोडीशी मजा करूया आणि निघूया घरी. ही वाट एकदम पहिली मोकळी होती, आता गच्च झाले. पण हे बघा हे लोक मजा करतात. किती भेटले? 6 भेटले खूप. दाखव आज मजा बघूया. अरे छोटे छोटे आहेत ना. या कशी मजा चालली. मच्छी अथर्व कुठे? अथर्व त्या बाजूला मासे पकडतोय. त्याला फक्त पाणी सर्व खदूळ गेलात. पण मी त्याच्यासाठी 2 देणार आहे. तो मी त्याने मला एक पकडून दिलेला होता. आमचे भरपूर झालेत बघा. हा येतो ना, सावकाश तिथून पडशील तू. आले की मी पकडलेले आणि माझ्या बहिणीने पकडलेले मासे आता मी तिथे पकडते. अच्छा. आणि माझी बहीण तिथे पकडते. हे बघा आणि पकडलेले मासे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे मुग्धा मासे पळतात तुझे. कुठे पळतात? हा एक बाहेर पडला. त्याच्यावरती झाकण ठेव काहीतरी. सोड त्याच्यात झाकण टाक त्याच्यावरती. राहू दे, हा टाकूयात थांब. झाकण ठेवलंय. आहे ना. आता दादा पकडतोय, मुग्धा पकडते, तनू पकडते, है ना. काय मजा चालली याची. दादाने पकडला एक, जाळीत पकडला एकच आहे ना, मोठा आहे मासा आहे ना. जास्त भेटले. तुम्ही दोघी नाही पकडतात रे, तुम्ही सर्व मासे दौडता. हे मुग्धा मस्ती करून मासे पळवते सर्व. हे मुग्धा मस्ती करते त्याच्यामुळे जातात सगळे. काय भेटतात? काहीच नाही. अरे हे ना मासे दवडले ना सगळे तुमचे. हे बघ वाटलं. हा तिला आता मंत्र बोलायला सांग. आता जिवंत कर पहिले ते सगळे. मुग्धानं मारून टाक. हा मुग्धानं मारून टाकलं सगळे. हा एक तिथे लाव बघ. इथं इथे एक ठेव, ह्याच्यात एक ठेव, तिथे एक ठेव. एक इथे ठेव. त्या 2 दगड आहेत ना यांच्यामध्ये ठेव. हा राहू दे तशी.
सगळे मारला सगळे मारलं मला पाहिजे एक जिवंत तिच्याकडून घे मंत्र बोलायला सांगते ना. एक मासा जिवंत केला ना मगाशी. जादू आहे तिच्याशी मुग्धाशी. मारून टाकलं. हा हे बघ सगळे एवढे मेहनतीने पकडलेले सगळे मारून टाकलात ना. मला माहिती नाही काय पण कर तू मला पकडून दे माझे मासे होते ते. हा आता मुग्धा दे तिला कुठचे ते मासे. हो आजची सोय झाली. पण हे तनूचे मुग्धान मारून टाकला मासे त्याचं काय. सगळे मारून टाकला मुग्धानं है ना मुग्धा. आज आम्ही एवढे मासे पकडले ते थोडेसे गेले मरून म्हणून इथेच मी व्हिडिओ थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. टाटा.